होळीचा सण आला की महाराष्ट्रामध्ये घरोघरी पुरणपोळी व कटाची आमटी आवर्जून केली जाते. भांड्यांचा जास्त पसारा न करता अगदी नवशिके सुद्धा ही पुरणपोळी व कटाची आमटी सहज करू शकतील इतकी सोपी रेसिपी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, अतिथी किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. इथे 1 वाटी चणा डाळ 3 ते 4 वेळा स्वच्छ पाणी येईपर्यंत धुवून घेतली आहे व ज्या कुकरमध्ये आपण डाळ शिजवणार आहोत त्याच कुकरमध्ये 2 तास भिजत ठेवणार आहोत. इथे एका भांड्याला आपण एक ओढणी बांधली आहे आणि त्यावरती 2 वाट्या गव्हाचे पीठ टाकून हातानेच हलवून असे वस्त्रगाळ करून घेतले आहे. या वस्त्रगाळ केलेल्या पिठामुळेच पोळी फाटण्याची शक्यता अजिबातच राहत नाही. हे पीठ आपण एका परातीमध्ये काढून घेऊया. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि 1 चमचा साजूक तूप घालून ते सर्व पिठाला व्यवस्थित लावून घेऊया. साजूक तूप अशा प्रकारे घातल्यामुळे आपली पोळी अगदी तोंडात टाकताच विरघळणारी तयार होते. इथे एका वाटीमध्ये चिमूटभर हळद घातली आहे आणि त्या पाण्याने आपण हे पीठ मळून घेणार आहोत. अशा प्रकारे पाण्यामध्ये हळद घातल्यामुळे अधिकची हळद तळाशी बसते आणि वरती राहिलेल्या पाण्यामुळे पोळीला अतिशय छान असा हलका पिवळसर रंग येतो. थोडे थोडे पाणी घालून आपण पीठ व्यवस्थित मळून घेऊया. हे पीठ वस्त्रगाळ केले असल्यामुळे आपल्याला पोळी मऊ राहण्यासाठी फार पातळ वगैरे भिजवण्याची अजिबात गरज नाही. आपल्या नेहमीच्या चपातीच्या पिठापेक्षा थोडे सैल असेच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे आहे. इथे आपण 2 वाटी इतके पीठ घेतले होते आणि त्याला आपल्याला फक्त अर्धी वाटी इतकेच पाणी लागले आहे. आता आपण हातावर थोडे तेल घेऊन थोडे तेल आणि एकदा पाण्याने हात थोडा ओला करून असे पीठ मळून घेणार आहोत. एकदा तेलाने आणि एकदा पाण्याने अशा प्रकारे पीठ मळल्यामुळे पीठ एकदम लवचिक तयार होते आणि अशा पिठाची पोळी ही खूप वेळ मऊ राहण्यास मदत होते. आता ही मळलेली कणिक आपण एका सुती ओल्या कापडामध्ये गुंडाळून 2 तास तिंबण्यासाठी ठेवणार आहोत. जेवढा अधिक वेळ तुम्ही ही कणिक तिंबण्यासाठी ठेवाल तेवढ्याच पोळ्या आपल्या अधिक मऊ लुसलुशीत अशा तयार होतील. इथे आपली डाळ ही भिजली आहे. इथे 1 वाटी डाळीसाठी मी 3 वाट्या इतके पाणी घातले होते, परंतु भिजल्यानंतर मला पाणी थोडे कमी वाटत आहे म्हणून अजून 1 वाटी म्हणजे 1 वाटी डाळीसाठी मी 4 वाट्या इतके पाणी घातले आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद आणि 1 चमचा तूप घालून मंद आचेवर आपण 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत. कुकर थंड होईपर्यंत आपण गुळाची ढेप किसून घेऊया. असा पिवळसर रंगाचा गुळ घेतला की पोळीलाही रंग छान येतो. इथे आपला कुकर थंड झालाय, उघडून बघूया. डाळ अगदी व्यवस्थित शिजली गेली आहे. इथे आपण एका गाळणीवरती ही डाळ गाळून घेऊया, म्हणजे त्यातले जे काही पाणी आहे ते गाळले जाईल आणि याच गाळण्यावरती आपण ही डाळ ही गाळून घेणार आहोत. मला लगेचच पुरण बनवायचे असल्यामुळे मी चमच्याने दाबून ही डाळीतले पाणी काढून घेते आहे. आपण डाळ ही चेक करून बघूया. अगदी मेणासारखे मऊसूत अशी डाळ शिजली आहे. अशीच डाळ पुरणपोळीसाठी शिजायला लागते. आपल्याकडे वेळ असेल तर ही अशी चाळणीवर काढलेली डाळ अशीच थोडा वेळ निथळत ठेवून दिली तरी चालेल. आता आपण सगळे पाणी काढून घेतले आहे आणि त्याच कुकरमध्ये आपण डाळ गाळून घेणार आहोत. अशा प्रकारे डाळ गाळल्यामुळे ती झटपट गाळली जाते. अवघ्या 5-7 मिनिटातच आपली डाळ अगदी छान गाळून झाली आहे. गाळण्याला खाली लागलेली डाळ ही आपण काढून घेऊया आणि त्या 1 वाटी डाळीसाठी आपण इथे 1 वाटी इतका गूळ घेतला आहे. आता गॅसवर कुकर ठेवून आपण पुरण शिजायला ठेवूया. पुरण शिजत आहे तोवर आपण कटाच्या आमटीसाठी इथे सुक्या खोबऱ्याचे काप तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया. गूळ घातल्यामुळे पुरण आता पातळ झाले आहे. पुरण आपल्याला अगदी मंद आचेवर सतत ढवळत राहायचे आहे. पुरण ढवळता ढवळताच एकीकडे खोबऱ्याचे कापही आपले छान लालसर रंगावर भाजले गेले आहेत. ते आपण आता काढून घेऊया.
आणि आता आपले पुरणही घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. पुरण ढवळत असतानाच दुसऱ्या गॅसवर इथे 1 चमचा खसखस आणि 1 चमचा तीळही आपण भाजून घेतले आहेत आणि इथे आपले पुरण आता अगदी व्यवस्थित घट्ट झाले आहे. त्यामध्ये आपण घालून घेतली आहे वेलची पावडर. वरून थोडे जायफळ किसून घालूया. वेलची आणि जायफळचा स्वाद पोळीमध्ये खूपच छान लागतो आणि पुरण अगदी व्यवस्थित तयार झाले आहे. याची खूण म्हणजे पुरण तळाशी सारखे पसरले असतानाही चमचा मधोमध अगदी व्यवस्थित उभा राहिला आहे. गॅस बंद करून पुरण थंड होऊ देऊया. तोपर्यंत आपण कटाच्या आमटीसाठी वाटण तयार करून घेऊया. आपण भाजून घेतलेले खोबरे आणि तीळ खसखस मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. त्याचप्रमाणे इथे आपण काही खडे मसाले घेतले आहेत. त्यामध्ये 4 लवंगा, 2 वेलची आणि 1.5 इंच दालचिनीचे तुकडे करून घेतले आहेत आणि हे सर्व सुखे मसाले आपण मिक्सरला बारीक अशी पावडर करून घेतली आहे. कटाची आमटी करण्यासाठी इथे गॅसवर एक भांडे तापत ठेवले आहे. त्यामध्ये तेल घातले आहे. तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी घातली आहे. मोहरी तडतडली की लगेचच जिरे घातले आहे. कढीपत्ता घालून घेऊया आणि त्यामध्ये घालूया 1 चमचा लाल तिखट. तिखटाचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे 1 चमचा गोडा मसाला घेतला आहे आणि पाव चमचा इतकी हळद घालून घेऊया आणि आपण आता जे वाटण करून घेतले ते 1 मोठा चमचा त्या फोडणीमध्येच घालून आपण सर्व मसाल्यांबरोबर थोडा वेळ परतून घेऊया. वाटण आणि मसाले सगळे तेलामध्ये छान परतले गेल्यानंतर आपण जो कट काढला होता तो या फोडणीमध्ये घालून घेऊया. आपण ही आमटी नैवेद्यासाठी करत आहोत म्हणून कांदा लसूण विरहित केली आहे. पण तुम्हाला जर का कांदा लसूण चालत असेल तर वाटणामध्ये कांदा गुलाबी रंगावर छान भाजून खोबऱ्याबरोबर आणि लसूणही छान परतून घेऊन ती खोबऱ्याबरोबर मिक्सरला फिरवून ते वाटण लावले तरी चालेल. इथे आपण या आमटीमध्ये थोडी चिंच घातली आहे. करून घेतलेले पुरण घातले आहे. पुरणामुळे आमटीला थोडा दाटसरपणा येतो. वरून थोडी कोथिंबीर घातली आहे आणि चवीनुसार मीठ घालून आमटी उकळण्यास ठेवली आहे. आता 2 ते 2.5 तासानंतर आपले पीठ अगदी छान भिजले गेले आहे. पीठ किती लवचिक आणि मऊसूत भिजले गेले आहे ते दिसून येत आहे. आपण अशा प्रकारे ओल्या कपड्यात गुंडाळून ठेवले होते त्यामुळे छान अगदी कणिक तिंबली गेली आहे आणि पुन्हा तेल लावून थोडा वेळ आपण छान मळून घेऊया. हे पीठ जितके आपण मळून घेऊ तितक्याच आपल्या पोळ्या मऊसूत लुसलुशीत अशा तयार होतील. इथे आपण पुन्हा पोलपाटावर घेऊन गोळा छान मळून घेऊ आणि पिठाच्या गोळ्याच्या दुप्पट आपण पुरणाचा उंडा घेतला आहे. आता पिठाच्या गोळ्याची अशा प्रकारे गोल गोल फिरवत आपण पारी तयार करून घेऊ आणि त्यामध्ये पुरणाचा उंडा ठेवून देऊ. अशा पद्धतीने पुरणाचा उंडा आपण खाली दाबत आणि पीठ वरती करत करत आपल्याला ही पारी बंद करून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपण मोदकाची पारी बंद करतो त्याचप्रमाणे असे पीठ वरती करत करत आपल्याला बंद करायचे आहे. वरती जर का जास्त पीठ शिल्लक राहिले तर ते काढून घ्यायचे आहे. अन्यथा ते तिथेच बंद करून दाबून आपण अशी पारी करून घ्यायची आहे. पोळी लाटण्यासाठी इथे तांदळाचे पीठ घेतले आहे. तांदळाच्या पिठावरती पोळी छान सरकली जाते आणि लाटण्यापूर्वी पुरण हाताने सर्वत्र व्यवस्थित पसरून घ्यायचे आहे. इथे पोळी लाटण्यासाठी आपण बटर पेपरचाही वापर केला आहे. त्यामुळे पोळी पोळपाटाला चिकटणार नाही. तांदळाच्या पिठामुळे अगदी छान गोल गोल फिरत आपली पोळी लाटली जात आहे. आपण बघू शकता पुरण अगदी कडेपर्यंत छान पसरले गेले आहे आणि आपण अगदी पातळ अशी पोळी लाटून घेतली आहे. पोळी तव्यावर घालून घेऊया आणि तळाकडील बाजूने पूर्ण सेट झाल्यानंतरच आपण पोळी उलटून घ्यायची आहे. पोळी आपण जास्त उलटपालट करायची नाही आहे.
ही पोळी शेकेपर्यंत आपण दुसरा गोळाही भरून घेऊया. पोळीला थोडे दाबत शेकून घेऊया आणि वरून छान साजूक तूप लावून घेऊया आणि पुन्हा एकदा पलटून घेऊया. अगदी सहजच आपली पोळी छान फुगून आली आहे. आपण पुढची पोळीही लाटून घेऊया. इथे आपली पोळी अगदी सहज लाटता येत आहे. आपण जे वस्त्रगाळ केलेले पीठ घेतले आहे त्यामुळे पोळी अजिबात फाटणार नाही याची 100% खात्री आहे. आपल्याला हवी तेवढी पातळ पोळी आपण लाटू शकतो. आपण बघू शकताय पुरण ही अगदी छान सगळीकडे पसरले जात आहे. ही पोळी तयार झाली आहे. आपण बटर पेपर सहित उचलून आपण तव्यावर घालून घेऊया. तळाकडील बाजूने शेकली गेल्यानंतर पोळी उलटून घेऊया. उलटण्याने दाबत दाबत पोळी दोन्ही बाजूने छान खरपूस अशी शेकून घेऊया. दोन्ही बाजूने शेकली गेल्यानंतर वरून साजूक तूप लावूया. आपण आपल्या आवडीनुसार तेल पण लावू शकता. बघू शकता पोळी अगदी छान फुगून येत आहे आणि या पोळ्या अगदी 2-3 दिवसही छान मऊ लुसलुशीत राहतात. आपण घेतलेल्या या प्रमाणामध्ये मध्यम आकाराच्या 5 पोळ्या तयार झाल्या आहेत. पोळी छान शेकल्यानंतर काढून घेऊया. या पोळ्या करेपर्यंत आपल्या कटाच्या आमटीलाही छान उकळी आली आहे आणि कटाच्या आमटीची तर्रीही तुम्ही बघू शकता किती सुंदर तर्री आली आहे. जराही मैदा न वापरता केलेली आजची ही अगदी साधी सोपी पौष्टिक पुरणपोळी व झणझणीत कटाची आमटी तुम्ही या होळीला नक्की करून पहा व आपला अनुभव कमेंट करून मला जरूर कळवा. आजची ही रेसिपी आपल्याला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तसेच अशा सोप्या व पारंपरिक टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व त्या शेजारी बेलचे आयकॉन दाबायला विसरू नका. त्यामुळे एकही व्हिडिओ मिस होणार नाही. आपणा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.